हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता ऑलमोस्ट 1 वर्ष झालं आहे आपल्या UK ट्रिपला आणि आता नवीन ट्रिप आहे परत आपली. आता मी चाललो आहे पुणे टू जोग फॉल्सवरून गोकर्ण आणि बॅक टू पुणे अशी रोड ट्रिप आहे सगळी. ऑलमोस्ट 1200 किलोमीटर्स आहेत सगळं मिळून. सो लेट्स सी कसं होतं आहे ते. ॲज यू नो की असं काही मोठी ट्रिप असल्यावरच मी अशी डॉक्युमेंटरी टाईप ब्लॉग बनवतो आहे. सो लेट्स सी कसं होतं आहे ते. आता ऑलमोस्ट 1 वर्षानंतर परत ब्लॉग करतो आहे मी. तर जरा टच केला आहे तो काय भूल चूक हो गई तो माफ करतो, ठीक आहे. आणि या लेट्स सी कसं होतं आहे ते. निघूया आता. आत्ता वाजलेत अराऊंड 6:30 सकाळचे. फुल रेडी झालो आहे आणि बॅग वगैरे पण माझी पॅक आहे, ऑल सेट. सो लेट्स गो. आता माझं सामान टाकले गाडीत. ताई माझ्यासोबत जे लोक येणार आहेत, माझी ताई येत आहेत, तिथे जिजू येत आहेत माझे आणि जिजूंचा एक मित्र आहे प्रणव. तो असे 4 जण आम्ही जाणार आहे. सो तेही आता निघालेत, ते येत आहेत. तो पटकन गाडी काढतो. माझं सामान टाकलं आहे, ते आले की त्यांचंही टाकू. सो लेट्स गो. सो आता वाजलेत 7:30. आपण 1 तास लेट चाललो आहे, पण आपण कव्हरअप करू हायवेवर. आता जिजू, ताई आणि हा जिजूचा फ्रेंड प्रणव. सो असे आम्ही 4 चाललो आहे गोकर्ण जोग फॉल्स, आमची रोड ट्रिप. सो लेट सी कसं होतं आहे ते. आता एस्टिमेट अरायवल टाईम आपलं संध्याकाळी रात्र होणार आहे. 12 तास लागणार आहेत आपल्याला पोचायला. आज फुल डे प्रवास आहे. सो लेट सी काय होतं आहे ते. लेट्स गो. सो आता विरंगुळा म्हणून जे आहे फेमस, तिथे आम्ही आलो आहे. आत्ता किती वाजलेत, 9:15 झालेत. आत्ता पटापट अंतर, जरा महाराष्ट्राच्या बाहेर पटापट जायचं आहे, त्याच्यामुळे जरा घाई चालली आहे. सो मी एवढा आत्ता ब्लॉग नाही करत आहे. एकदा कोल्हापूर वगैरे आलं की मग जरा ब्लॉग वगैरे करेन. मग ड्रायव्हर पण स्विच करू आम्ही. तोवर आत्ता मी चालवतोय. सो असं आहे. आता मस्तपैकी जरा मिसळ आणि शिरा बिरा हाणूया आणि लेट्स कंटिन्यू आवर जर्नी. सो आत्ता आमचा झाला ब्रेकफास्ट. पथेटिक मिसळ होती, अतिशय बकवास. अजिबात रेकमेंड करत नाही मी. इथला शिरा वगैरे चांगला आहे, म्हणजे आधी पण खूप भारी भारी असायचं, पण आता पथेटिक मिसळ होती, अतिशय बकवास. पाव फक्त चांगला होता, फ्रेश होता, पाव मस्त होता. सो आता निघतोय पुढे. आता मे बी 2-3 तास तरी स्टॉप नाही घेणार. लेट्स सी, बघू. आता परत तुम्ही रोड बघा थोडासा आणि माझं तोंड दाखवायची इच्छा झाली की मी प्रकट होईल. ट्रॅफिक का मजा लुटते हुए. आता कसं आहे, मोठा वीकेंड आहे, त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक आज मिळते आम्हाला. सो त्या ट्रॅफिकमधून आम्ही वाट काढत
चाललोय. हे प्रभु, हे हरिनाम विश्व जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हो गया? सो 186 किलोमीटर झाले आतापर्यंत आपले. आणि आता ड्रायव्हर स्विच होतोय. आता ताई चालवेल थोडा वेळ गोवा वेस पर्यंत आणि मग परत बसू आपण. काय काय खातोय? चकली. चलो बाहेर. मस्त वातावरण आहे बाहेर. उतर ड्रायव्हर, गाडी चांगली चालवा मस्तपैकी. आता आपण मागे आराम करू छान. मस्तपैकी हा पेरुश्वर घेतलेला आहे आम्ही. चावल का जवळजवळ 1 किलो असेल हा. आरामात एन्जॉय. आणि आवाज कर जरा, म्हणजे तुमचे रिॲक्शन्स मला रेकॉर्ड करायचे. तांबडी चांबडी चमकते उन्हात. अशा प्रकारे महाराष्ट्र सोडलेला आहे आणि वेलकम टू कर्नाटका. सकाळपासून आम्हाला तोच प्रश्न पडला होता की पावसाळी सहल आहे आणि आम्ही उन्हातून का चाललोय. सो आता फायनली इट्स रेनिंग. चांगलं वाटतंय. जरा गाडी पण धुवून निघेल, गाडीला चिखल पण लागेल, पण ठीक आहे चलत आहे. बट इट्स गुड की इट्स रेनिंग, म्हणजे जोगपासला जरा पाणी अजून वाढेल. सो हे गोवा वेस, इथून आतमध्ये इकडनं गोव्याला जायचं. पण आपण आता गोव्याला जात नाही आहे, सो आपण इकडे जाणार नाही आहे. आपण चाललो आहे. सो आता थोडासा ब्रेक घेतला आहे. ते मगाशी पाऊस होता, आता ऊन आहे मस्तपैकी. हा असा सगळा हायवे फुल रिकामा आता. आणि बघतावर एक नंबर फुल बेस्ट परफॉर्मन्स. मजा येते ड्राईव्हला. आता ताई बसली आहे. बेळगावमध्ये आम्ही लंच करणार आहे. आत्ता वाजलेत 2:30. त्यांना माहीत नाही, त्यांना 2:30 म्हणजे काय ते. तो तिथे पोचल्यानंतर बघू आता कसं काय जेवण येते. एक हॉटेल बघून ठेवलं आहे, सो लेट्स सी. सो इथे लंचला आलो आता. एक
स्पाइस ब्लेंड्स आहे, मॅरिटच्या अंडर येतं आहे यांचं. सो लेट्स सी कसं आहे ते बघूया. मस्तपैकी पनीर नान तोडूया जाऊन छानपैकी. लेट्स सी कसं आहे. सो आत्ता आमचं जेवण झालं आहे, एक नंबर टेस्ट होती, मच रेकमेंडेड. आत्ता काय झालं आहे ना की फक्त पाऊस पडायला लागला आहे मस्तपैकी जोरात. तर आता गाडी छत्री बित्री आहे पण सगळं गाडीत आहे. आता त्यांनी एक छत्री दिली आहे, ती घेऊन पळत पळत गाडीत बसूया. आणि हे मॅरिट हॉटेल आहे इथलं आणि त्यांचीच प्रॉपर्टी आहे ही स्पाइस ब्लेंड नावाची. तर नाईस, मस्त होतं जेवण. ही अशी आहे. आता गाडीत बसतो आणि निघूया. आता काय झालंय, ही जी छत्री आहे तर ही खूप मोठी आहे आणि ती आत फिट नाही होणार आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे ना मी काय करू शकत नाही. त्याच्यामुळे ही अशीच घेऊन जरा मागे जायला लागेल. So safe. Not give up. Hashtag so safe. एक्स्ट्रीमली मस्त बाप हायवे सोडून आता आम्ही इकडे राईटला जाणार आहे. किट्टूर नावाचं गाव आहे. आत्तापर्यंत आपले 386 किलोमीटर झालेत प्रिसाईज माझ्या घरावरून आणि आता आपले अजून 200 किलोमीटर आहेत. आपलं एस्टिमेट अरायवल आहे किती वाजता, 9-10 वाजता. सो लेट्स सी. आता आम्ही एक्झिट घेतला आहे हा, तो बघूया. होपफुली आतला रस्ता पण भारीच असेल, पण दोन्ही हायवे आणि आतल्या रस्त्याचे टायमिंग सेम आहेत. सो आतला रस्ताही खूप भारी असणार आहे. सो आता फुल ऑन सिनिक रूट असेल आता. लेट्स होप फॉर द बेस्ट. या अंधेरी गुहेमधून पण चाललोय. राईटला जायचं आहे आता आपल्याला. आता हा रस्ता सुरू तरी झाला आहे आतला आणि हा आता एकदम मस्तपैकी सिंगल लेन रोड आहे. होपफुली हा पुढे जाऊन अजून जरासा मोठा झाला तर उत्तम, मजा येईल. म्हणजे कसं जरा वेळेवर पोचू आपण. पण इकडे जर तुम्ही बघितलं आता फुल आतला टेरेन बघायला मिळेल आपल्याला. सो मजा येईल. मस्त गाई म्हशी गुरं बघत जाऊ. असाच मध्ये एक स्टॉप घेतला छोटासा. इथले व्ह्यूज इतके भारी आहेत सगळे. हे असं सगळीकडे आहे, म्हणजे किती दाखवू आणि किती नाही असं होतंय. एवढं शक्य तेवढं दाखवतो, पण व्ह्यूज एक नंबर.
एकदम छान वाटतंय. आमच्या ताईबाईंना मॅगी खायची इच्छा होती आत्ता, तो इथे आम्ही एखादा काय मॅगीवाला भेटला तर मग मस्तपैकी मॅगी आणि चहा. प्रणव कसं वाटतंय? बेस्ट. सायली ताई, हाऊस द एक्सपिरियन्स? सो फार सो गुड. मेलीस का माशी तोंडावरून? कसं वाटतंय? उत्तम. ड्राईव्ह कशी चालली आहे? मस्त मस्त. वाइंडिंग रोड्स. नाईस. चलो आता निघूया. सो असे जंगलातून पूर्ण रोड आहे हा. इथे क्विक ब्रेक घेतला आहे, चहा ब्रेक. आपले आता ऑलमोस्ट 180 किलोमीटर्स राहिलेत अजून. हा असा सगळा रोड आहे जंगलमधून. इतकं छान वाटतंय इथून जाताना. मस्त सिनरी आहे सगळी. काय दाखवू काय नको असं होतंय. त्याच्यामुळे मध्ये मध्ये घेतोय क्लिप्स थोड्या थोड्या. लेट्स सी. आता मस्त चहा पिऊन मग लेट्स गेट बॅक टू द रोड. बट दिस सायलेन्स इज अमेझिंग. सेकंड फ्यूल स्टॉपच्या ट्रिपमधलं आपल्या. अजून आहे तसं 150ची रेंज आहे, पण माहीत नाही पुढे मिळेल नाही मिळेल. मिळेल ऑब्वियसली, पण कशाला रिस्क घ्यायची उगाच. सो परत फुल करून घेतोय आता. आता इथे वाजलेत किती? 9:15 वाजलेत. आता डिनर ब्रेक घेतला आहे. हे एक स्मृती म्हणून आहे. आता इथे सबटायटल्स नाहीत आपल्याला, पण जस्ट कळलं आहे ना आपल्याला गुगल मॅप्सवरून. तर इथे आपल्याला डिनर करायचं आहे. लेट्स सी कसं आहे ते बघूया. ताई ताई, प्रवास कसा वाटला तुला आजचा? दमलीस का? कसं वाटतंय? सो आता आमचं सूप वगैरे आलंय. आता मस्त जरा आणि मग तितर होते इधरसे. सो इथलं जेवण झालंय, एक नंबर जेवण. आता निघतो इथून, अजून 1 तास लागेल त्याला पोचायला. सो चलो आता डायरेक्ट हॉटेलवर जाऊनच बोलूया. सो गाडी तिकडे अंधारात पार्क केली आहे. आता वाजलेत आपले किती? 11:30 आता हे द लायका रिसॉर्ट म्हणून आहे इथे. इथे हे असं इथे लॉबी आहे, इकडे रूम्स आहेत. तर फुल अंधार आहे, म्हणजे सकाळी दाखवतो. आता मी मेलो आहे पूर्ण. आज मी आधी रूमवर जातो, मग जरा फ्रेश होऊन बोलू. सो आता वाजलेत 12 आणि फ्रेश वगैरे झालो आहे. प्रचंड झोप येते. आज 570 किलोमीटर म्हणजे 570 किलोमीटर्स झाले आपले पुण्यापासून ते जोग फॉल्सपर्यंत. आम्ही इथेच बुक केलं होतं आधीच. इथून एक 5 किलोमीटरवर आहे जोग फॉल्स. तो सकाळी आम्ही तिकडे जाणार आहे. अराऊंड 7-7:30ला जायचा प्लॅन आहे. बघूया आता काय कसं काय करायचं ते सकाळी ठरेल ते. आता मी हे ब्लॉग्स मे बी कंबाईन करेन, मे बी सेपरेट ठेवेन. 4 दिवसाचे वेगळे ब्लॉग येतील. बघू, ते अजून मी डिसाईड नाही केले. सो लेट्स सी. ठीक आहे, चलो आज आता झोपतो. आजची ड्राईव्ह जी होती ती मस्त होती. खूप जास्त भारी व्ह्यूज आहे तिथले, त्याच्यामुळे खूप मजा आली. मच निडेड ब्रेक आहे, त्याच्यामुळे आता छान वाटतंय. जरा छान वाटायला सुरुवात झाली. अजून 3 दिवस आहेत आपल्याकडे. सो मस्तपैकी क्लिप्स शूट करेन तुमच्यासाठी. आय होप तुम्हाला आवडतील. चलो, गुड नाईट, बाय. आम्ही आलो इकडे आणि लेट मी शो यू काय दिसतंय आम्हाला ते.
या दिस इज जोग फॉल्स. मस्तपैकी धुकं आलंय सगळीकडे. समोर हा असा पूर्ण फॉल्स दिसतो. आत्ता कंप्लीट धुकं आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे. आता माहीत नाही हे धुकं कधी क्लिअर होईल. ते धुकं क्लिअर नाही झालं तर पोपट होईल मोठा. आपण जोग फॉल्सला आलो आहे राईट.